आणि सगळ्या गोष्टी ठीक आहे. आपण प्रभुभोजनामध्ये जाऊयात. आपण आपले नेत्र बंद करून प्रार्थना करूयात. धन्यवाद देते स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा, तू आधी अंत सर्वश्रेष्ठ सर्वसमर्थ माझा येगो राजा. तुझ्या स्मरणार्थ घालून दिलेला हा प्रभुभोजनाचा विधी, आज या विधीमध्ये आम्ही जात असताना प्रभू येशू राजा, सर्व तन मन धन इकडं तिकडं न लावता तुझ्याकडे चित्त लावून प्रभू परमेश्वर येणारं वचन आम्ही आत्मसात करण्यासाठी तुझ्या ज्ञान बुद्धीचा सामर्थ्याचा टच आणि स्पर्श होऊ दे. महान महान येशू, तू करतोयस म्हणून आभार. धन्यवाद. सर्व आदर सर्व महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन आमेन. बघा, आपण या विधीमध्ये जात असताना सर्वप्रथम योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन नेहमी लक्षात घेणं गरजेचं आहे की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यानं त्या ठिकाणी वधस्तंभावर दिलेला आहे. त्याचं रक्त, त्याचं शरीर, सर्व काही त्यानं त्या ठिकाणी त्यागलेलं आहे. कारण तुमची आणि माझी पापं ही त्यानं स्वतःवर घेतलेली आहेत आणि त्यातनं आपल्याला मुक्तता, अनेक बंधनातनं, अनेक संकटातनं, अनेक गोष्टीतनं आपल्याला मुक्तता मिळावी आणि सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी. तर बघूयात आपण. बघा, या वचनामध्ये जात असताना सर्वप्रथम बहकवणे हा प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहे. तो देवाच्या दृष्टीने पाप आहे. बहकवणे म्हणजे काय, तर अनेक गोष्टीमध्ये आपल्याला चांगल्या गोष्टींच्या मार्गातनं वाईट गोष्टींकडे नेणं म्हणजे बहकवणं अशी त्याची व्याख्या होते. पण आपण बघूयात वचनात जाऊन आपण सरळ क्लिअर लक्षात घेऊया. नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि वचन नंबर 10 आपण वाचूया. नीतिसूत्रे 28 आणि वचन नंबर 10. येस, आमेन. वचन काय सांगत आहे बघा, जो सरळास बहकवून कुमार्गास लावतो. ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला सगळं लक्षात येतं. बहकवणे म्हणजे काय, तर चांगल्या नीतिमत्ताच्या गोष्टी ज्या असतील त्यापासून बहकवणं. आज समाजामध्ये आपण बघत आहे, चोरी करणारा जो असतो तो काय असाच चोरी करायला जात नाही, त्याला बहकवलं जातं, आमिष दाखवलं जातं. बरोबर. आता एवढे मोठे मोठे गुन्हेगार जे आहेत, दरोडेखोर असतील किंवा खून करणारे असतील, अनेक ज्या गोष्टी पापमय आहेत त्या करणाऱ्या, त्या बहकवून काही गोष्टीचं आमिष दाखवून एवढ्या मोठ्या गोष्टीला, एवढ्या मोठ्या संकटांना ते काय झालेले असतात, बळी पडलेले असतात. मग अशा वेळेला आपल्याकडूनही काही गोष्टी होत असतील तरी परमेश्वरानं हे वचन आज आपल्यासाठी दिलेलं आहे की तुम्ही अशा काही गोष्टी, काही चांगल्या मार्गावरती असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर किंवा लोकांच्या बरोबर बहकवण्याचे प्रकार तुम्ही आमिष दाखवून करू नका. किंवा चल इकडं चांगला फायदा होतोय, तिकडं चांगला फायदा होतोय, या गोष्टी आपल्याला मिळतील, त्या गोष्टी मिळतील म्हणून आपण काही जणांना बहकवण्याचा प्रकार करत असतो. पण परमेश्वराच्या दृष्टीनं ते पापमय आहे की कुमार्गास नेणं. वचन आपण सरळ वाचूयात की जो सरळास बहकवून कुमार्गास लावतो. कुमार्ग म्हणजे कोणते असणार आहेत, चांगले असणार आहेत का? कुमार्ग म्हणजे वाईट मार्ग. वाईट मार्गाकडचा जो रस्ता आहे तो कुठं नेणार आहे, आपल्याकडे नाशाकडे नेणारा नक्कीच आहे. तर परमेश्वर सांगत आहे की तो आपण खणलेल्या खचीत स्वतः पडेल पण सात्विक कल्याणरूप वतन पावतील. आमेन. आज काय म्हणत आहे, आज आपण दुसऱ्यांच्या तोंडाला काळं लावायला जात असतो, त्याआधी आपले हात काळे करायला लागणार आहेत आणि मगच आपण त्यात जाणार आहे. म्हणजेच परमेश्वर सांगत आहे की दुसऱ्यांसाठी जो तुम्ही प्लॅन आखलेला असता त्या प्लॅनमध्ये कधी कधी तुम्ही अडकून पडत असतात. म्हणून असे बहकवण्याचे प्रकार तुम्ही इतरांच्या सोबत तर करूच नका आणि तुम्हीही करू नका, असंही परमेश्वरानं आपल्याला निक्षून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक एक्झाम्पल या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय. एक लेडीज होती अशी शेजारची, ते आपल्या सासूला म्हणजे काहीतरी त्रास देत असेल सासू कदाचित, तर त्यामुळे ती पण म्हणायची मी पण अशी करते, तिनं काय तर मागितलं तर मी तिला दुसरंच काहीतरी देत असते, मी पण त्रास देते तिला, असं आम्हाला कधी कधी सांगायची. पण परमेश्वरानं तिच्या जीवनामध्ये असं कार्य केलं की तिला मुलगा होता. आज तिला 3 मुलीच आहेत आणि कंटाळून तिला ऑपरेशन करून टाकलं. म्हणजे तिची इच्छा काही वेळेला पूर्ण झाली नाही. ती तिच्या सासूबरोबर कसं वागत होती किंवा ते जे प्रकार ती तिच्या सासूबरोबर करत होती ते आज तिच्या जीवनात काही तिची इच्छा किंवा ते जर मुलगा होण्याची इच्छा तिची होती ती देवानं कधीच पूर्ण केली नाही. म्हणजे अशा गोष्टी काही आपण करत असतो इतरांच्या सोबत. पण परमेश्वर, एक वचन आहे देवाचं बघा, जो कोणी असे प्रकार कुमार्गाचे किंवा काही गोष्टी करत असेल तर त्याच्या पूर्ण अख्ख्या घराण्यापर्यंत ते पाप जे आहे ते फेडावं लागत असतं. अख्खं घरानं म्हणजे जेवढी काही कुळी मुळी असेल तिथपर्यंत ते पाप जाणार आहे.
परमेश्वर आज सांगत आहे की आज तुम्हाला वाटतं की बाबा चला एखादं पाप केलं तर आपल्या घरापुरतं असेल, माझ्यापुरतं असेल, हे नाही. तर हे सर्व शाप आज आपल्या घराण्यापर्यंत, घराणं म्हणजे अख्खं कुळी मुळी जेवढे लोक आपल्यामध्ये असतील तिथपर्यंत ते पाप त्यांना सहन करावे लागणार आहेत. मग त्यामध्ये हे बहकवणे असेल किंवा कुमार्गाला नेणं असेल किंवा या गोष्टी किंवा उगाचच त्रास देणं असेल, तर अशा गोष्टी तुम्ही करू नका आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे. आणि देवबाप खरंच आपल्यामध्ये कार्य करो की असे भडकवणारे प्रकार आपल्यामध्ये देखील यायला नको आणि आपल्याकडून अशा गोष्टी कुणाला होऊ नयेत यासाठी देवानं आपल्याला कार्य करावं. आणि जरी काही झालं असेल याच्या आधी तर देवाला खरंच आपण पश्चाताप अंतकरण घेऊन येऊयात आणि देवापुढे आपण नतमस्तक होऊयात. आपले नेत्र बंद करूयात आणि देवासमोर सांगूयात की देवा खरंच आमच्याकडून काय चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. तुझ्या शुद्ध अशा आणि पवित्र अशा रक्तानं आम्हाला पवित्र असं कर. आणि खरंच आम्ही ह्या मेझामध्ये सामील होत असताना प्रत्येकाकडून ह्या गोष्टी काढून टाक. आपण आपले नेत्र बंद करूयात. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू माय फादर. होय प्रभू परमेश्वर पित्या दयेनं कृपेनं आज सुंदर वचन दिलंस की बहकवणे. होय माझ्या राजा कुमार्गाला नेणे. आज अनेक व्यक्ती कुमार्गाला नेण्यासाठी प्रवृत्त करत असतात, आम्हीच दाखवत असतात, पण आम्ही त्याला बळी पडू नये आणि आमच्याकडून या गोष्टी होऊ नये असं तू आम्हाला बनव येशूच्या नावात. आणि या तुझ्या मेझामध्ये हे तुझं रक्त, हे तुझं पवित्र शरीर आज आम्ही खाण्यासाठी आणि त्याचं मोल आम्हाला कळण्यासाठी तुझ्या या मेझात आम्हाला सामील करून घे. तुझ्या स्मरणात घालून दिलेला हा विधी आम्ही देखील नेहमी स्मरणात ठेवावा. यासाठी येशूच्या नावात आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं कर. येशूच्या नावात तू करतोयस म्हणून आभार, धन्यवाद. सर्व आदर, सर्व महिमा आणि सर्व गौरव ही प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन, आमेन, आमेन. रात्री प्रवेश धरून दिला गेला त्या रात्री भाकर